हे बघा, माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की 50% एकदम ओके. नंतर मला काही पत्रकारांनी विचारलं होतं की आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का करत आहे. त्याच्यावर एकच सांगतो मी, गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है. गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है. इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है. सियासत साजिशों की जाल है, मगर सियासत साजिशों की जाल है, मगर यहाँ हर जाल पे छुप कर चलना पड़ता है. हो, हे बघा, ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे 2 दिवसात पाकिस्तानला जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली. बघा, जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत आपली मेक इन इंडिया कंपनी आहे, DRDO, जे आपण वेपन्स तयार करतात, मिसाईल्स तयार करतात, अग्नी असेल, आकाश असेल, जे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला, ते बघून 15 देशांनी आपला मिसाईल्स, आपले डिफेन्सची सामग्री खरेदी लागले. एका काळी असा होता की आपण रशिया, अमेरिका यांच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी, पण आता 15 देश आपल्याकडून वेपन्स घेतात. हे फार मोठी कामयाबी आहे असं मी मानतो. ते बघा, मी एक सांगतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलेलो आहे. मी काही पदासाठी आलेलो नाही. मी स्पष्ट सांगतो, जे पार्टी जबाब देईल त्यासाठी करणार आहे. बघा, मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते, अतिल सावे पण माझे मित्र होते, हे सर्व माझे जुने मित्र आहे. पण पार्टी वेगळी होती. पण आता विचार असा झालाय की चला आता मन की बात नाहीये. मी काय म्हणतो, आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही, म्हणून आम्ही या पार्टीत प्रवेश. बघा, मी खरं सांगू तुम्हाला, हे बघा, मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं, त्याने दिलं नाही. आम्ही दुसरी यादी बघितली, त्यातही आलं नाही. तिसरी यादी म्हणजे असा होता की एक रनिंग आमदारचा तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते. आणि फक्त तिकीट देऊन काही होत नाही. तिकीट देऊन जे रणनीती अपनायला पाहिजे ते रणनीती आपल्याला नाही. हे बघा, माझे सोबत जे आले सर्व इथं तुमच्या समोरच आहे आणि जे नाही आले त्यांचा आशीर्वाद सोबत आहे. माझे म्हणजे संग्राम थोपटे असेल, कुणाल पाटील असेल, संजय जगताप असेल, हे सर्व माझे मित्र आहे. कुठं नाही, आता बोललो ना मी तुम्हाला. आता मी एक शेर बोललो नाही का, पुढच्या राहू द्या ना दुसरा. हा बाबा, मी अगोदर सांगितलं की तिकीट वाटपमध्ये जे चूक झाली होती, जे पहिल्या झटक्यात मला दिलं पाहिजे, आणि काँग्रेसचा एक माणूस बंडखोरी करून उभा राहिला, त्याला मॅनेज करता आले नाही आणि बंडखोराने जेवढे मत काढले तेवढ्या मतांनी मी पडलो. कोणाशी? हे बघा, मी त्याच्यावर काही भविष्य करू शकत नाही ना. हे बघा, असं नसतं. पार्टी वेगळी आहे. मी काही शिंदे गटात नाही, मी भारतीय जनता पार्टीत आहे. मला ते मी काँग्रेस सोडला आणि बीजेपीमध्ये प्रवेश आहे. मैत्री राजकारणात दोस्ती और दुश्मनी समय के पर निर्माण होता है. हे बघा, मी सांगतो तुम्हाला, दानवे साहेब असेल, लोणीकर साहेब असेल, म्हणजे अतुल सावे, सर्व माझे मित्र आहे आणि जुने मित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.